स्वामी समर्थ। मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। खूप दिवस झाले आपला लॉंग व्हिडिओ आला नाही, म्हटलं चला आज घेऊन जाऊया, कारण आज स्पेशल डे पण आहे आणि आज गुरुपौर्णिमा सुद्धा आहे। माझ्या आहोंचा बर्थडे आहे म्हणून तर स्पेशल आहे माझ्यासाठी। म्हटलं चला आजपासून एक काम करायचं आपल्याला, कारण गुरुपौर्णिमा आहे आणि माझी खूप इच्छा होती की गुरुपौर्णिमेपर्यंत ते काम व्हायला पाहिजे होतं, पण काही पर्सनल प्रॉब्लेममुळे ते शक्य झालं नाहीये। पण आज असं म्हणताय की गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे। जवळजवळ 12 वर्षांनंतर गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली आहे, म्हणून मी आज ठरवलंय की श्री स्वामी चरित्र सारामृताचे 11 दिवसाचं पारायण मला करायचंय। सो मी ते आजपासून स्टार्ट करायचं ठरवलंय, कारण पुढे श्रावण महिना पण येणार आहे। मला श्रावण महिन्यात सुद्धा पारायण करायचंय, म्हटलं हे आपण आषाढ मध्ये करून टाकूया। सो मी आजपासून पारायणाला सुरुवात करणार आहे। तुमच्यासोबत मी शेअर करते पुढे की मी काय करणार आहे, कसं करणार आहे, संकल्प वगैरे कसा काय करते आणि कधी वाचणार, काय काय वाचणार, किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा कसा जप करणार, तारीख मंत्र काय असेल ते पुढे सगळे सांगते मी तुम्हाला। आणि असं पण आहे माझं की आज आहोंचा बर्थडे पण आहे, म्हटलं चला सकाळी सकाळीच आपलं हे गुरुपौर्णिमेनिमित्त जे आपण काही ठरवलंय ते करून टाकूया। आणि आजपासून आपले डेली व्लॉग, मिनी व्लॉग तर येतातच, पण आठवड्यातून 2दा लॉंग व्हिडिओ पण येत जातील। तर चला पुढे कंटिन्यू करा। आज लवकर उठले होते सकाळी, कारण आज गुरुवारची पूजा आणि पारायण करायला स्टार्ट करायचं होतं, म्हणून पटकन उठले आणि घरातले सगळे कामं करून घेतले होते। फक्त स्वयंपाक बाकी होता, म्हटलं तो नंतर पण करता येईल आपल्याला, कारण 12 पर्यंत तरी माझं स्वयंपाक होऊन जाईल आणि आताचे 7 वाजले होते, म्हटलं चला होऊन जाईल। मग छान स्वामींना मुजरा करून घेतला आणि एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा मी हर रोज लावत असते। तुपाचा 1.5 तास तरी चालत असतो आणि तेलाचा 5 ते 6 तास तरी चालत असतो। मग छान अशी देवपूजा करून घ्यावी म्हटलं, देवपूजा पटापट करून घेतली आणि अगरबत्ती धूप ओवाळून घेतलं आणि म्हटलं चला तुळशी मातेला सुद्धा एक अगरबत्ती ओवाळून घेत असते आणि हळदी कुंकू करून त्यांची सुद्धा पूजा करून घेत असते। ती सुद्धा लगेच करून घ्यावी म्हटलं, कारण नंतर वेळ नसेल। मग छान सकाळी सकाळी छान आज खूप लवकर तुळशी मातेला सुद्धा अगरबत्ती आणि दिवा वगैरे थोडंसं लावला होता, विजत होता, पण मग नंतर तो काही लावलाच नाही। छान अशी त्यांची पण पूजा करून घेतली आणि लगेच उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घ्यावी म्हटलं, कारण उंबरठ्यावर खूप दिवस झाले हळदीचं लेपन केलं नव्हतं आणि आज गुरुवार होता, गुरुपौर्णिमा निमित्त ते माझं शक्य झालं। मग हळदीचं लेपन करून घेतलं। या हळदीच्या लेपनामध्ये फक्त गोमूत्र आणि पाणी, थोडीशी हळद वापरली होती। छान असं कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि रांगोळी पण काढून घेतली, 2 लक्ष्मीचे पावलं काढून घेतले साईडला आणि उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घेतली। खूप वारं होतं, दिवा काही टिकला नाही, मग छानच हळदी कुंकाने पूजा केली आणि मस्त नमस्कार वगैरे करून म्हटलं चला पारायणाला सुरुवात करून घ्यावी। आता वेळ न वाया घालवता मी लगेचच पारायणाला सुद्धा सुरुवात करून घेतली। पुन्हा एकदा महाराजांना मुजरा केला आणि छान अशा पूजेला स्टार्ट करावं म्हटलं होता। मग संकल्प करून घ्यावा म्हटलं, कारण माझी काही इच्छा आहे ती मला पूर्ण व्हावी, म्हणून मी स्वामींना सांगत होते की मला आजपासून पारायण करायचंय। मग मी संकल्प करायला स्टार्ट करतेय। सो छान असा संकल्प करायला स्टार्ट केला होता। डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी टाकत ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः हे 3 वेळा म्हणून 3 वेळा हे पाणी मी पिलं आणि छान असं लगेचच स्वामींना मस्त छान नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर थोडेसे एका हातावर उजव्या हातावर तांदूळ घेतले, माझ्याकडे काही फुल नव्हतं। मग 3 वेळा पाणी त्यामध्ये डिशमध्ये सोडलं आणि आपल्या मनामधील जी इच्छा असेल ती स्वामींना सांगून घ्यायची असती की आपण हे पारायण कशासाठी करतोय, का करतोय। मी छान स्वामींना सांगून घेतलं होतं। मला खरंच खूप भारी वाटत होतं, कारण मी जवळजवळ 6-7 महिन्यांनी पारायणाला सुरुवात करणार होते आणि छान असं पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन वाचायला घेतलं, कारण कुठलीही सेवा करायच्या आधी आपण श्री स्वामी स्तवन वाचायचं असतं। ते मला माहित नाही कशासाठी, पण वाचावं। त्यानंतर छान असं श्री स्वामी स्तवन वाचून घेतलं आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा असतो, 1 माळ ती पण करून घेतली आणि लगेच श्री स्वामी समर्थ सारामृत चरित्र हे वाचून सुद्धा घ्यायला सुरुवात केली होती, कारण हे 1 ते 21 अध्याय आहेत आणि याला जवळजवळ 1.25 तास किंवा 1.5 तास तरी लागतो आणि ज्यांची प्रॅक्टिस झाली त्यांना 1 तास पाऊण तास लागत असतो। मला 1 तास लागून जातो किंवा पाऊण तास पण कधी कधी लागतात। मग छान असं एका बैठकीतच वाचावं म्हटलं, कारण एका बैठकीत वाचलं ना की मन पण त्यामध्ये स्थिर असतं आणि नाहीतर मग अर्ध नंतर अर्ध थोड्या वेळाने असं काही वाचलं ना की मग मन विचलित होऊन जातं। म्हटलं चला एका बैठकीतच वाचून घेऊया। मग छान असं सारामृत वाचायला सुरुवात केली होती। 1 ते 21 अध्याय 1 तासात वाचून होत होते माझे, छान असे वाचून झाले। त्याच्यानंतर म्हटलं चला
लगेचच 11 माळी मंत्राचा जप वगैरे करून घ्यावा. मग छान अशा मंत्राचा जप वगैरे करून घेतला 11 माळी आणि त्यानंतर लगेचच ग्लास पण भरून ठेवला होता साईडला, कारण तारक मंत्र सुद्धा म्हणायचं होतं 11 वेळा. मग छान असं तारक मंत्र सुद्धा मी स्टार्ट केलं आणि छान तारक मंत्र सुद्धा मी म्हणून घेतला होता 11 वेळा. तो पण झाला. माझी खरंच खूप दिवसाचं पारायण झालं. खूप इच्छा होती पारायण करायची आणि आषाढ महिन्यामध्ये झालंय म्हटल्यावर चांगलीच गोष्ट आहे. आणि जे आपण ते गोत्र म्हटलं त्याचं पाणी मी तुळशीला वाहून टाकून दिलं होतं त्याला. त्यानंतर लगेचच सगळ्या घरामध्ये मी ते तारक मंत्राचं पाणी शिंपडून घेतलं आणि स्वतः सुद्धा पिली. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आजपासून आठवड्यातून 2दा लॉंग व्हिडिओ नक्की येतील. श्री स्वामी समर्थ.